पुणे पालिका परिसरामध्ये जीबीएसच्या 2 नव्या रुग्णांची नोंद, तर शहरामध्ये एकूण रुग्णसंख्या आता 215 वर। पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये पोर्शे कार बाल न्याय मंडळावर 2 नवीन सदस्यांची नियुक्ती, तर याआधी कारवाई करत 2 सदस्यांचं झालं होतं निलंबन। चालक मुलाला प्रौढ म्हणून खटला चालवण्याचा मार्ग आता मोकळा होण्याची शक्यता। पिंपरीतील 58 आरो प्रकल्पांवर आता कडक नियमावली, तर महापालिकेनं दिलेल्या अटी शर्ती आणि नियमांचं पालन करून अधिकृत परवानगी घेऊनच प्रकल्प सुरू ठेवण्याचे आदेश। पुण्यातील बालभारती पौड फाटा रस्ता मार्गी लागणार, तर रस्त्याच्या कामाला विरोध करणारी नागरी चेतना मंचाची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली। गेल्या 1.5 वर्षांपासून रस्त्याची प्रक्रिया झाली होती ठप्प। पुण्याच्या भोरमध्ये दीव दमण आणि दादरा नगर हवेली इथल्या कमिटीचा अभ्यास दौरा, तर भोलावडे जिल्हा परिषद शाळेकडून युनिसेफच्या सदस्यांचं स्वागत। महावितरणच्या वीज दर प्रस्तावाला विरोध करणं ग्राहकांसाठीच आता नुकसानकारक, तर वीज ग्राहकांच्या आरोपांवर महावितरणकडून स्पष्टीकरण।